पोलीस भरती 2026 महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलीस भरतीची तयारी जवळपास आता संपत आलेली आहे। कशा पद्धतीचं नियोजन असतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण आजचा विषय आपला मुंबई शहर पोलीस भरती या विषयावर आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। शासनाने कशा पद्धतीनं मुंबई शहर पोलीस भरतीचं नियोजन लावलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं डिटेलमध्ये बघूया। तर बघा, मुंबई शहर पोलिसांची भरती आता घ्यायला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे। तारीख आलेली आहे 11/2/2026 पासून प्रत्यक्षात भरतीची सुरुवात होणार आहे। मुंबई शहरामध्ये ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज भरले होते, पुरुष उमेदवार असतील, महिला उमेदवार असतील, अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा, मुंबई शहर या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी आवेदन अर्ज मागवले होते। त्यानंतर बॅट्समनसाठी, त्यानंतर कारागृह पोलीस, अशा 3 पद्धतीनं मुंबई शहर पोलिसांनी आवेदन अर्ज मागवले होते। त्यामुळे सगळ्यात अगोदर आता ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये भरतीची प्रक्रिया सुरुवात होणार आहे, सर्वात पहिला टप्पा असतो शारीरिक मोजमापचा, त्यानंतर मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा, अशा पद्धतीचा आहे। त्यामुळे शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी ही सुरुवात होणार आहे 11 तारखेपासून। 11/2/2026 म्हणजे फेब्रुवारीचा महिना। 11/2/2026 पासून मैदानी चाचणी आणि शारीरिक मोजमाप हे सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीनं हे मोजमाप होणार आहे, कुठं होणार आहे, कशा पद्धतीनं मुंबई शहर पोलिसांनी याचं नियोजन लावलं आहे, चला थोडक्यात बघूया। या ठिकाणी 3 मैदानं मुंबई शहरामध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत। कोणते, चला बघूया। त्याच्यामध्ये आहे नंबर 1 नायगाव, नंबर आहे दादर आणि मरोळ, असे 3 मैदाने या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत। या 3 मैदानावर कशा पद्धतीचं नियोजन लावलं आहे, चला बघूया। नायगाव आणि दादर या मैदानावर महिला उमेदवार यांचे शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी ही होणार आहे। कुठं नायगाव आणि दादर या ठिकाणी। त्यानंतर मरोळ या ठिकाणचं जे मैदान आहे तिथे पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे आणि शारीरिक मोजमाप सुद्धा। अशा पद्धतीचे हे 3 मैदानं आहेत। आता बघूया नायगाव आणि दादर या मैदानावर कशा पद्धतीनं उमेदवार बोलवण्यात येणार आहेत। तर सुरुवातीचे 2 दिवस आहेत, म्हणजे 11 आणि 12 तारीख धरून चला। 11 आणि 12 तारीख सुरुवातीचे 2 दिवस 2500 महिला उमेदवार सुरुवातीचे 2 दिवस बोलवण्यात येणार आहेत। त्यानंतर प्रत्येक दिवशी 5000 महिला उमेदवार बोलवण्यात येणार आहेत। 5000 महिला उमेदवार बोलवण्यात येणार आहेत। महिलांविषयी सांगतोय, नायगाव आणि दादर या ठिकाणचे मैदानं महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत। त्याच्यामध्ये पहिले 2 दिवस 2500 महिला उमेदवार आणि नंतर प्रत्येक दिवशी 5000 महिला उमेदवार। आता बघूया पुरुष उमेदवारांविषयी। मरोळ या ठिकाणी पुरुष उमेदवारांचे शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेण्याचं निश्चित आहे। सुरुवातीला 2500 उमेदवार बोलवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी 9000 उमेदवार बोलवण्यात येणार आहेत। 9000 अशा पद्धतीनं नियोजन लावण्यात येणार आहे। नायगाव, दादर, मरोळ अशा मैदानावर मुंबईमध्ये आवेदन अर्ज भरणाऱ्या अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी असं होणार आहे। याच्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला बेसिक माहीत आहे, शारीरिक मोजमापमध्ये तुमचे हाईट, वजन, उंची वगैरे मोजलं जातं। इथे तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर मैदानी चाचणीसाठी तुम्ही पात्र होता आणि नंतर लेखी परीक्षेसाठी पात्र होता, हे सर्वांना माहीत आहे। त्यामुळं मुंबई पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह विभाग असेल, मुंबईचा कारागृह पोलीस विभाग असेल, इथे आवेदन अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्या, 11 तारखेपासून प्रत्यक्षामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मुंबई पोलिसांनी सर्व तयारी करून ठेवली आहे। आय होप तुमची सुद्धा तयारी चांगली झालेली असेल आणि तुम्ही सुद्धा आता भरतीसाठी सज्ज झालेला असाल। जशी तुमची तयारी सुरू आहे तशी सुरू ठेवा, जसा अभ्यास सुरू आहे तसाच अभ्यास सुद्धा सुरू ठेवा। काहीही वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका। जे रेग्युलर तुमचं शेड्यूल, जे रेग्युलर तुमची पद्धत आहे प्रॅक्टिस करण्याची, तशीच करा। त्याच्यामध्ये आता बदल करू नका, कारण वेळ जवळ आलेली आहे। तर 11 फेब्रुवारी तारीख लक्षात असू द्या। बाकीच्या जिल्ह्यांच्या सुद्धा तारखा जशा येतील तशा आपण आपल्या चॅनलवरती एक्सप्लेन करणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पूर्ण अपडेट तुम्हाला भरती प्रक्रिया संपेपर्यंत सर्व अपडेट आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत। जिद्द, चिकाटी, प्रयत्न, पॅशन काही सोडू नका। 2026 हे वर्ष तुमचंच आहे। परत भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।